विनोद तावडे यांच्यावर आरोप झाल्याच्या काही तासानंतरच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील असाच काहीतरी कथित प्रकार घडलाय। रोहित पवारांच्या कंपनीचा एक कर्मचारी मतदारांना पैसे वाटतोय असा आरोप भाजपने केलाय। दृश्यांमध्ये या व्यक्तीच्या हातात 500च्या नोटा आणि एक यादी दिसते। यादीत अनेक नावांपुढे दारू असं लिहिलंय। अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये। पोलीस सध्या त्या व्यक्तीची चौकशी करतायत। बोला लिस्ट दाखवून बोला बोला वाटताना आणि त्यांनी कुणाला किती पैसे वाटायची लिस्ट वाटली। या सगळ्या संदर्भात भाजप आमदार प्रसाद लाड नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। तत्वज्ञान शिकवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आता पितळ उघड पडले। महाविकास आघाडीचे नेते कर्जत जामखेडचे आमदार आणि स्वतःला स्वयंभू पवारांचे वंशज समजणारे रोहित पवारांच्या एग्रो कंपनीच्या माध्यमातून दारू कशी वाटायची, दारूचे पैसे कसे वाटायचे, पैसे कसे वाटायचे याची अख्खी जंत्रीच हातात आली। दुधाचे धुतलेले दाखवणारे महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या मतदारसंघात काय काय उद्योग करतायत हे महाराष्ट्र पाहतोय आणि उद्या संध्याकाळपर्यंत याची सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल आणि 23 तारखेला महाविकास आघाडीचा पर्दाफाश झालेला असेल। या सगळ्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय माहिती दिली आहे, आपण ते बघूया। आज संध्याकाळी जामखेड तालुक्यातील मावळी नांडस गावामध्ये काही व्यक्ती मतदारांना लाभ देत आहेत किंवा काही पैसे वाटप आहेत अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी पोलीस निरीक्षक जामखेड तसेच जामखेड तालुक्यात असलेल्या FST टीमला नांडस गावात पाठवले। त्यानुसार पोलीस आणि FST टीमला आढळून आले की मधुकर मारुती मोहिते जे शुगर कारखाना जय श्रीराम शुगर कारखाना येथील शेतकरी अधिकारी आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।